वणी येथे 1.5 तास रास्ता रोको आंदोलन. तालुक्यातील परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा. द्राक्ष पिकाला 1.5 लाख, भाजीपाला पिकाला 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या. शेतकऱ्यांचा आक्रोश. दिंडोरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून द्राक्ष पिकाला एकरी 1.5 लाख रुपये आणि भाजीपाला पिकाला एकरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी सोमवारी दिनांक 6 ऑक्टोबर सकाळी बिरसा मुंडा चौक येथे शेतकऱ्यांनी सुमारे 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वणी परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र येत सरकारला आपल्या तीव्र भावना पोहोचवण्यासाठी आक्रोश व्यक्त करत होते. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो आणि कांदे टाकून निषेध नोंदवला. त्यामुळे सापुतारा, कळवण, नाशिक, पिंपळगावकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनादरम्यान शेतकरी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले होते. गेल्या 5 महिन्यांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष बागायत आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत असे यावेळी वक्त्यांनी सांगितलं आहे. सरकारकडून होत असलेले पंचनामे वरवरचे असल्याचा आरोप करत पारावर बसून पंचनामे करण्याऐवजी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे झाले पाहिजेत अशी मागणी शेतकरी प्रशांत कड यांनी केली आहे. सरकार देत असलेली मदत ही तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा ठोस उपाययोजना कराव्यात. पंचनामे सखोल पद्धतीने झाले पाहिजेत अशी मागणी गंगाधर निखाडे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशातून कपात करून मदत देणं चुकीचं आहे असंही त्यांनी नमूद केले. सुमारे 1.5 तास चाललेल्या या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी आपले निवेदन महसूल विभागाचे नायब तहसीलदार वसंत डुमसे यांना दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता परदेशी उपस्थित होते. रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीत कोजागिरी निमित्त गडावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी अडकून पडली होती. याच गर्दीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी काही काळ अडकली होती. वाहतूक सुरळीत होताच त्या पुढे रवाना झाल्या. आंदोलनादरम्यान आलेल्या 2 रुग्णवाहिकांना शेतकऱ्यांनी मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनानंतर पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली. यावेळी वणी आणि परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अतिशय दळभद्री सरकार अतिशय निष्काळजीपणाने या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी कुचंबना करू पाहत आहे. तर मला वाटतं आपल्याला शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने त्या ठिकाणी अशी आंदोलन आपल्याला करावे लागतील. त्याशिवाय हे सरकार त्या ठिकाणी जागा होणार नाही. निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांद्याचं, टोमॅटोचं खूप सारं नुकसान त्या ठिकाणी द्राक्ष बागांचं सुद्धा झालंय. द्राक्ष बागांचं नुकसान तर त्या ठिकाणी डोमसे साहेब थोडंसं आमच्याकडे बघा. आता द्राक्ष बागांचं नुकसान आता न दिसणार आहे, परंतु येत्या महिना 1.5 महिन्यामध्ये ते प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून द्राक्षाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पंचनाम्यांचा मोठा विषय त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. आणि साहेब दुसरी विनंती अशी असणार आहे, शासन काय निकष लावायचे ते लावतील, पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की सरसकट साहेब पंचनामे त्या ठिकाणी झाले पाहिजे. आपल्याला अधिकाऱ्यांना ठीक आहे, आम्हाला तुम्हाला मर्यादा आहे नियमाच्या मान्य, पण तुम्हाला काय घरून द्यायचे नाही, खिशातून द्यायचे नाही, सरकारचेच द्यायचे. त्यामुळं प्रशासनाला माझी कळकळीची विनंती की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी झाले पाहिजे. आणि शासनाने त्या ठिकाणी हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी 1 लाख रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्राक्षाला 1.5 लाख रुपये आणि भाजीपाल्याला 1 लाख रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी जाहीर झाली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी हे सरकार इतकं त्या ठिकाणी दळभद्री आहे की मोठ्या उद्योगपतींना त्या ठिकाणी कर्ज माफ करतंय, पण माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी आता येणाऱ्या हंगामातून प्रति टनाला शेतकऱ्यांच्या 15 रुपये कापायचे म्हणते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे म्हणते. परंतु त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्या बाबतीत सुद्धा तीव्र विरोध त्या बाबतीत करा. अरे आमच्याच घेता आम्हालाच देता कधी नव्हे. आज जे कधी नव्हे 4 मंत्रीपद मिळाले, पण ते सगळे निकृष्ट मंत्री असतील. मी हे पहिल्यांदा सांगतोय, कारण की या रस्त्यावर जर उतरायची वेळ या शेतकऱ्याला यावं लागते. एवढं याच्यासारखी दळभद्री परिस्थिती आज आपल्या नाशिक जिल्ह्याची नसेल. अरे पालकमंत्र्यासाठी तुमची भांडणं चालू आहे. इतकं माझा शेतकरी होरपळा जात आहे. त्याच्या गेल्या 5 महिन्यापासून या दिंडोरी पेठ तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, तरी एकही अधिकारी बांधावर, तर साहेब मी तुम्हाला पहिली विनंती करेल, एकही तुमचा अधिकारी बांधावर गेला नाही. पारावर बसून पंचनामे चालू आहे त्यांचे. आपण काही घरातून देणार नाही. खरंच आपल्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे का तुमच्या घरातून तुम्ही देणार नाहीये. त्याकरता तुम्ही बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे करा व शेतकऱ्यांना न्याय द्या. अहो निकष ठेवता कसले, ते उद्ध्वस्त झाले पूर्ण शेतकरी, आणि तुम्ही 30% 40% अशी त्यांना तुम्ही हे लागू करताय. तुमच्या खिशातून देणार आहेत का? माझ्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही सर्व ठामपणे उभं राहू.
जर येत्या 8 दिवसात संपूर्ण पंचनामे नाही झाले या तालुक्याचे तर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही या तालुक्यात उभा करू. त्यावेळेस आमचे प्राण जरी गेले तरी मागे हटणार नाही. मी या प्रशासनाला विनंती करतो की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, त्यांना भांडू द्यावरती आली. मला वाटतं केंद्र आणि राज्य एकाच पक्षाचं सरकार त्या ठिकाणी आहे. अनेक लोक त्या ठिकाणी म्हणायचे की केंद्रात जे सरकार असेल तेच जर राज्यात आलं तर निश्चित चांगले दिवस त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर कामगारांवर त्या ठिकाणी येतात. परंतु आजचा जो काही प्रकार घडलाय की केंद्र या ठिकाणी महाराष्ट्राला 1 रुपया द्यायला तयार नाही आणि राज्य शासनाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी 8,000 10,000 अशी तुटपुंजी मदत त्या ठिकाणी त्या संपूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना करतात. गेल्या 5 महिन्यापासून आपण बघतोय या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालं, टमाट्याचं नुकसान झालं आणि आता द्राक्ष बागा सुद्धा त्या ठिकाणी अडचणीत आल्या आहे. संपूर्ण शेतकरी त्या ठिकाणी. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.